नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, FY BCom, प्रकरण क्रमांक 1, लेक्चर क्रमांक 4. मागील लेक्चरला आपण ग्राहकवादाचे समस्या उपाययोजना बघितल्या. आता ग्राहक संरक्षण जे आहे या संकल्पनेला आपण सुरुवात करणार आहोत. ग्राहक संरक्षण म्हणजे नेमकं काय? की ग्राहक संरक्षण म्हणजे ग्राहकांचे संबंध आणि हक्कांचं संरक्षण करणे होय. काय सांगितलं? की ग्राहक संरक्षण म्हणजे ग्राहकांचे संबंध आणि हक्कांचं संरक्षण करणं होय. ग्राहक संबंध म्हणजे नेमकं काय? ग्राहक संबंध म्हणजे वस्तू आणि ग्राहक, उत्पादक आणि ग्राहक, विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये निर्माण केलं गेलेलं चांगल्या प्रकारचं सदृढ नातं, याला आपण ग्राहक संबंध असं या ठिकाणी आपण म्हणतो. ग्राहकांचे हक्कांचं संरक्षण. कोणते हक्क आहेत ग्राहकांचे? हे ग्राहक या नात्याने आपल्याला माहिती पाहिजे. ग्राहकांना वस्तूची माहिती मिळवण्याचा हक्क आहे, वस्तू निवडीचा हक्क आहे, वस्तूपासून संरक्षण मिळवण्याचा हक्क आहे, वस्तूपासून काही नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळवण्याचा हक्क आहे. अशा अनेक प्रकारचे हक्क या ठिकाणी ग्राहकांना आहेत. या हक्कांच्या बाबतीमध्ये ग्राहकांना संरक्षण देण्याचं काम ग्राहक संरक्षणाअंतर्गत केलं गेल्याचं दिसून येतं. अनैतिक विनिमय व्यवहार कृतीपासून ग्राहकाचं संरक्षण करणं, त्याचप्रमाणे बाजारपेठेत जर ग्राहकाला कोणत्याही कारणाने मनस्ताप प्राप्त झाला तर त्याला नुकसान भरपाई मिळवून देणे, यासाठी ग्राहक संरक्षण महत्त्वपूर्ण ठरते. म्हणजे ग्राहक संरक्षण काय करते? मग बाजारपेठेमध्ये ग्राहकांना कुठल्याही कारणाने मनस्ताप झाला. कोणती कारणं असतात मनस्ताप होण्याची? ग्राहकांना वस्तू खरेदी करण्यासाठी रांगेमध्ये कधी कधी उभं राहावं लागतं. ग्राहकांना बसण्याची व्यवस्था ज्या ठिकाणी किरकोळ व्यापाऱ्यांनी केलेली नसेल, किंवा ज्या वस्तूची आपण ग्राहकांनी उत्पादकांना ऑनलाईन ऑर्डर दिली असेल, ती वस्तू ठरलेल्या वेळेमध्ये उपलब्ध झाली नसेल, या कारणाने ग्राहकाचा मनस्ताप होऊ शकतो. तसंच एखाद्या वेळेस ग्राहकाचं काही नुकसान झालं असेल, ग्राहकाला किरकोळ व्यापाऱ्याकडून किंवा उत्पादकाकडून त्याची काही फसवणूक झाली असेल, तर त्याला भरपाई मिळवून देणं हे ग्राहक संरक्षणामध्ये महत्त्वपूर्ण आहे. भेसळयुक्त वस्तूंची विक्री, संशयास्पद वस्तू बाजारपेठेत आणणं, नकली वस्तूंची विक्री करणं, चुकीच्या व कमी प्रतीच्या वजन मापाच्या साधनांचा वापर करणं, विपणनाच्या चुकीच्या व योग्य कृतीचा वापर करणं, वस्तू व सेवांची हेतुपूर्वक दुर्मिळता निर्माण करणं, बाजारपेठेत या वस्तूच्या किमतीत वाढ घडवून आणणं, पर्यावरणीय प्रदूषण यासारख्या विविध कारणांनी ग्राहक संरक्षण गरजेचं ठरतं. म्हणजे फक्त वस्तू आणि सेवा यांची भेसळ किंवा यांच्यापासून होणारी फसवणूक यामध्ये अभिप्रेत नाही, तर ग्राहक संरक्षणामध्ये एखाद्या उत्पादकाने वस्तूची टंचाई निर्माण केली असेल, नकली वस्तू ग्राहकांना विकली असेल, वजन मापामध्ये काही सदोष वजन आणि माप यामध्ये काही निर्दोषपणा या ठिकाणी असेल, विपणनाच्या चुकीच्या कृतींचा वापर केला असेल. आता विपणनाच्या चुकीच्या कृतीमध्ये काय येतं? फसवी जाहिरात, बरोबर, त्यानंतर फसव्या ऑफर्स, बरोबर, गॅरंटी वॉरंटीमध्ये शब्द देऊन ग्राहकांना फसवणं, वस्तू व सेवांची हेतुपूर्वक दुर्मिळता. या संदर्भात आपण कृत्रिम टंचाई संदर्भात मागील लेक्चरला चर्चा केली
की वस्तू उपलब्ध असताना देखील बाजारपेठेमध्ये वस्तू उपलब्ध करून द्यायची नाही आणि ती वस्तू या ठिकाणी त्या वस्तूचा पुरवठा जो आहे तो बाजारपेठेमध्ये येऊन द्यायचा नाही आणि बाजारपेठेमध्ये वस्तूचा पुरवठा न आल्यामुळे जेव्हा बाजारपेठेमध्ये वस्तूंची ग्राहकांना गरज असेल तेव्हा ती वस्तू ग्राहकांना मिळत नाही. नंतर पुढील कालावधीमध्ये ती वस्तू पुन्हा बाजारपेठेमध्ये आणायची आणि टंचाई निर्माण झाल्यामुळे वस्तूच्या किमती वाढलेल्या आहेत असं ग्राहकाच्या मनामध्ये भरवायचं, हे यामध्ये आपल्याला दिसून येतं. आता हा जो ग्राहकवाद आहे किंवा ग्राहकांचं यामध्ये जे होणारं जे संरक्षण आहे, यासाठी आपल्याला ग्राहक संरक्षण जे आहे या ग्राहक संरक्षणाच्या ह्या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. आता ग्राहक संरक्षणाची उद्दिष्ट, ग्राहक संरक्षणाचे काय काय उद्दिष्ट आहेत ती आपण यामध्ये बघणार आहोत. पहिलं उद्दिष्ट आहे ग्राहकांना समाधान प्राप्त करून देणं. आजकालच्या बाजारपेठेमध्ये जो ग्राहक वर्ग जो आहे हा समाधानी नसतो. त्याचबरोबर जो ग्राहक आहे या ग्राहकांना त्या वस्तू आणि सेवेपासून संरक्षण मिळत नाही. यासाठी जो ग्राहक वर्ग जो आहे या ग्राहकांना समाधान प्राप्त करून देणं हे ग्राहक संरक्षणाचं उद्दिष्ट आहे. महात्मा गांधी यांचे विचार आपल्याला माहिती असेल. पुढील जे काही दुसरे जे आपलं सेमिस्टर आहे यामध्ये व्यावसायिक नीतिमूल्यांसंदर्भामध्ये महात्मा गांधींची मतं आपल्याला बघायला मिळणार आहेत. महात्मा गांधी यांच्या मते ग्राहक हा उद्योग आणि व्यवसायासाठी ध्येय असतो. त्यामुळे ग्राहक समाधान हे यशस्वी व्यवसायासाठी आवश्यक आहे. कोणताही व्यावसायिक कृती करत असताना ग्राहकांच्या हितसंबंधाचं जे रक्षण जे आहे यामध्ये करताना आपल्याला दिसून येते. ग्राहकांना वस्तूंपासून पूर्ण संरक्षण प्राप्त करून देणं, ज्या ठिकाणी ग्राहकांची त्या ठिकाणी फसवणूक झालेली आहे त्यापासून संरक्षण प्राप्त करून देणं हे ग्राहक संरक्षणाचं उद्दिष्ट आहे. दुसरं आहे सामाजिक जबाबदारी. ग्राहकाच्या अनेक प्रकारे याच्या ज्या काही जबाबदारी असतात, उत्पादकांची जबाबदारी असतात, ज्या उत्पादकांनी या ठिकाणी पाडल्या पाहिजे. उद्योगांनी सामाजिक जबाबदारीचं जे भान आहे हे यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. कोणत्याही स्वरूपाची उद्योग आणि व्यवसाय संस्था ज्या वेळेस कार्य करते त्यावेळेस सामाजिक आणि नैतिक अटी शर्ती ज्या असतील या अटी आणि शर्तींचं पालन उत्पादकांनी करणं गरजेचं असतं. ग्राहक हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी जी नैतिक जी जबाबदारी आहे ही सर्वस्वी उत्पादकांवर असते. आता व्यवसाय जो आहे या व्यवसायाची सामाजिक जबाबदारी हा खूप मोठा विपणनामधील किंवा वाणिज्यामधील एक महत्त्वाचा भाग आहे. आता उत्पादकांची सामाजिक जबाबदारी म्हणजे नेमकं काय? यामध्ये कंपनी कायदे 1956 नुसार ज्या उत्पादकांचं किंवा व्यावसायिकांचा नफा 5 कोटीपेक्षा जास्त आहे व वार्षिक टर्नओव्हर 50 कोटीपेक्षा जास्त आहे अशा उत्पादकांना आपल्या नफ्याच्या 2% भाग हा समाजासाठी खर्च करणं या कायद्याने बंधनकारक केलेला आहे. या सामाजिक जबाबदारी तत्वाअंतर्गत जे उद्योजक आहेत या उद्योजकांनी ग्राहक संरक्षणासाठी अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या पाहिजे, की जसं शिक्षण क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये जे काही घटक ग्राहकांच्या दृष्टीने घातक आहेत, ज्यापासून ग्राहकांना संरक्षण मिळत नाही. शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी इमारती बांधणं, संगणकीय प्रणाली उपलब्ध करून देणं यासारख्या जबाबदाऱ्या व्यावसायिकांनी पार पाडणं याला आपण व्यवसायाची सामाजिक जबाबदारी असं या ठिकाणी म्हणत असतो. तिसरं उद्दिष्ट आहे विश्वस्ततेचे तत्व. महात्मा गांधींनी हे विश्वस्ततेचे तत्व मांडलेलं आहे. महात्मा गांधी यांच्या मते
वस्तूचा निर्माता आणि उत्पादक हे वास्तव मालक नसतात. म्हणजे तुम्ही एखादी वस्तू निर्माण जर केली, उत्पादक जर तुम्ही असाल, तर तुम्ही वस्तूंचे मालक नसतात. त्या उद्योग व्यवसाय संस्थेला आवश्यक असणारी संसाधने कोण पुरवतं? समाज पुरवतो. ती जमीन उद्योजकाच्या मालकीची असते का? नाही. त्याने ती कोणाकडून तरी खरेदी केलेली असते. किंवा त्या बिल्डिंगचं बांधकाम करण्यासाठी लागणारं मटेरियल हे कुठून तरी त्याने विकत आणलेलं असतं. याचा अर्थ तो त्या कंपनीचा मालक जरी असला तरी महात्मा गांधींच्या मते तो वास्तव मालक नसतो. व्यवसाय उद्योगांचा तो विश्वस्त म्हणून या ठिकाणी तो काम करत असतो. परिणामी कोणत्याही संसाधनाचा वापर करत असताना जो काही उत्पादक आहे, उद्योजक आहे, यांनी ग्राहक आणि समाज यांना कसा फायदा करून देता येईल याचा प्रयत्न यामध्ये करणं गरजेचं आहे, करणं अपेक्षित आहे. थोडक्यामध्ये जो काही उत्पादक आहे हा त्या उद्योगाचा विश्वस्त असतो. विश्वस्त या नात्याने त्याने विभिन्न प्रकारच्या ज्या काही सुखसोयी आहे त्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. चौथं उद्दिष्ट आहे जाणीव जागृतीमध्ये वाढ करणं. ग्राहक संरक्षण कायदा 1986 या अंतर्गत ग्राहकांना संरक्षण देणं, ग्राहकांना जागृती करणं यासाठी प्रयत्न यामध्ये केला जातो. ग्राहकांमध्ये जागृती करत असताना व्यवसायामध्ये जे काही बेकायदेशीर कृती चालतात, या बेकायदेशीर कृती चालत असताना ग्राहकांमध्ये वस्तू आणि सेवा या संदर्भात जी जाणीव आहे ही जाणीव निर्माण करता येणं गरजेचं आहे. वस्तू व सेवा खरेदी करत असताना ग्राहकांना वस्तूबाबत माहिती देणं, वस्तूपासून संरक्षण मिळवून देणं किंवा ग्राहकांसाठी कुठले कायदे आहेत, ग्राहकांना कुठल्या वस्तूपासून संरक्षण मिळवून दिलं जाऊ शकतं या संदर्भातील जनजागृती करणं हे ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत या ठिकाणी ग्राहकांच्या लक्षामध्ये आणून देण्याचं काम ग्राहक संरक्षण कायदा करत असतो. पाचवं उद्दिष्ट आहे सामाजिक न्यायाचं तत्व. प्रत्येकाला न्याय हवा असतो. मला न्याय हवा आहे असं म्हणून कोणी न्याय देत नाही. तर यासाठी जो समाज आहे हा समाजाने अनेक प्रकारच्या ग्राहकांना, अनेक प्रकारच्या समाजामध्ये राहणाऱ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेणं गरजेचं आहे. भारतीय राज्यघटना जी राज्यविषयक धोरणांची मार्गदर्शक तत्वे सांगते, या तत्वांप्रमाणे ग्राहकांचे कोणत्याही कारणाने शोषण होऊ नये. त्याचबरोबर उद्योग आणि व्यवसाय यांनी ग्राहकांना संरक्षण देण्यासाठी ग्राहकांच्या हक्कामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा निर्माण होता कामा नये यासाठी विभिन्न कायद्यांचं जे भान जे आहे हे यामध्ये ठेवणं या ठिकाणी गरजेचं आहे, जेणेकरून सामाजिक न्यायाच्या तत्वाअंतर्गत तुमचा जो ग्राहक वर्ग जो आहे या ग्राहक वर्गाला एक चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध करून देण्याचं काम यामध्ये केलं जातं. म्हणजे ग्राहक संरक्षणाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट यामध्ये आपल्याला बघायला दिसून येतं. नंतर पुढील मुद्दा आहे ग्राहक संरक्षणाची व्याप्ती. आता ग्राहक संरक्षणामध्ये नेमकं काय येतं, ग्राहक संरक्षणाची व्याप्ती काय आहे या मुद्द्यांमधून आपल्याला बघायला मिळणार आहे. पहिलं म्हटलं की तरतुदी. ग्राहक संरक्षणासाठी अनेक प्रकारचे कायदे आहेत. ग्राहक संरक्षण कायदे 1986, वजनमाप कायदे 1938, पेटेंट कायदे 1972, अशा अनेक प्रकारचे कायदे यामध्ये आहेत की या कायद्यांनुसार ग्राहकांच्या इच्छेनुसार ग्राहकांना संरक्षण जे आहे हे संरक्षण यामध्ये प्राप्त करून दिलं पाहिजे. याचा परिणाम म्हणून या कायद्याअंतर्गत ग्राहकांचं जे नुकसान होणार आहे किंवा ग्राहकांचं जे नुकसान भरपाई आहे या नुकसान भरपाई देण्याची तरतुदी ह्या कायद्यामध्ये आहेत, जेणेकरून ह्या कायद्याअंतर्गत जो ग्राहक वर्ग जो आहे या ग्राहक वर्गांना एक चांगलं जे संरक्षण आहे हे संरक्षण प्राप्त करून देण्याचं काम यामध्ये केलं जातं. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ग्राहकांना वस्तूंचं शिक्षण मिळावं, ग्राहकांना वस्तूंची माहिती मिळावी, ग्राहकांचे हक्क कोणते,
ग्राहकांचे कर्तव्य कोणते, या संदर्भामध्ये चांगली जी माहिती जी आहे ही या ग्राहक संरक्षण अंतर्गत, ग्राहक संरक्षण तरतुदी अंतर्गत ग्राहकांना माहिती करून देणं, ग्राहकांना अनेक प्रकारचे फायदे उपलब्ध करून देणं, ग्राहकांना अनेक प्रकारचं संरक्षण प्राप्त करून देणं यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. दुसरी व्याप्ती आहे क्षेत्र. ग्राहकांना कोणत्या कोणत्या क्षेत्रामधून संरक्षण मिळतं? भारतामध्ये 3 प्रकारची क्षेत्र काम करतात: खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, सहकारी क्षेत्र. खाजगी क्षेत्र म्हणजे काय की ज्या कंपनीवर किंवा ज्या वस्तूवर एकट्याच व्यक्तीची मालकी असते त्याला आपण म्हणतो खाजगी क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्र ज्यावर सरकारची आणि जनतेची मालकी असते, सार्वजनिक क्षेत्र. आणि सहकारी क्षेत्र म्हणजे यामध्ये या जे काही क्षेत्र आहे यावर लोकांनी एकत्र येऊन मालकी प्रस्थापित केलेली असते, याला आपण सहकारी क्षेत्र असं आपण म्हणतो. या तिन्ही क्षेत्रांमध्ये ग्राहक संरक्षण कायदा हा बंधनकारक आहे. ग्राहकांना संरक्षण प्राप्त करून देणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तिसरी व्याप्ती आहे प्रभावी सुरक्षा रक्षक. ग्राहकवाद हा अनेक प्रकारची दोषपूर्ण उत्पादने, असमाधानकारक सेवा, त्याचबरोबर अयोग्य व्यापार पद्धती या कायद्यांच्या तत्वाअंतर्गत प्रभावी जे रक्षक आहे, प्रभावी जे संरक्षण आहे हे या माध्यमातून प्राप्त करून देण्याचं काम ग्राहकवादाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं. म्हणून या कायद्याअंतर्गत एक प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करून देण्याचं काम ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत या ठिकाणी करून दिलं जातं. ग्राहक संरक्षण अंतर्गत करून दिलं जातं. ग्राहकांच्या हक्कांचे समूह. चौथी व्याप्ती आहे ग्राहकांच्या हक्कांचे समूह. ग्राहकांच्या हक्कांचे समूह किंवा अधिकार जे आहेत यामध्ये माहिती, सुरक्षा, निवड, प्रतिनिधित्व, निराकरण, शिक्षण इत्यादी अनेक प्रकारच्या हक्कांशी या ग्राहक हक्काच्या समूहाचा समावेश यामध्ये होतो. थोडक्यात ग्राहकांचे जे सामूहिक जे अधिकार आहे हे सामूहिक अधिकार प्राप्त करून देण्याचं काम यामध्ये केलं जातं. पुढचा मुद्दा आपला आहे ग्राहक संरक्षणाचे महत्त्व. पहिलं, ग्राहकांच्या दृष्टिकोनातून ग्राहक संरक्षणाचं महत्त्व. यामध्ये पहिला मुद्दा आहे असंघटित ग्राहकांना संरक्षण देणं. भारतामधील ग्राहक असंघटित आहे. या असंघटित ग्राहकांना संरक्षण देणं, ग्राहकांच्या सामाजिक दृष्टिकोनातून जो ग्राहक वर्ग आहे या ग्राहकांच्या हितसंबंधाची जपणूक करणं. भारतामध्ये विविध प्रकारच्या ग्राहक संघटना यामध्ये काम करत असतात. त्यामुळे या ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत किंवा ग्राहक संरक्षणाअंतर्गत असंघटित ग्राहकांना एकत्र आणून त्यांना न्याय प्राप्त करून देण्याचं काम यामध्ये केलं जातं. नंतर ग्राहकाच्या शोषणाला आळा बसतो. ग्राहक संरक्षणामुळे काय होतंय की जे काही ग्राहक वर्ग आहे या ग्राहक वर्गाच्या बाबतीमध्ये ग्राहकांचं जे शोषण आहे याला आळा बसतो. बाजारपेठेमध्ये विविध प्रसंगी उद्योग, व्यवसाय आणि संस्था नफा मिळवण्यासाठी ग्राहकांची वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक करताना यामध्ये दिसून येतात. या फसवणुकीपासून न्याय मिळवून देण्याचं काम या ग्राहक संरक्षण अंतर्गत या ठिकाणी केलं जातं. की ग्राहकांचं शोषण करत असताना या ग्राहकाच्या शोषणाला आळा घालण्याचं काम ग्राहक संरक्षणाअंतर्गत महत्त्वाचं आहे. थोडक्यात ग्राहकांचं व्यवसायाकडून होणारं शोषण थांबवण्यासाठी ग्राहक चळवळ एक महत्त्वाची भूमिका या ठिकाणी आपल्याला पार पाडताना दिसून येते. ग्राहकवादाची व्यापक स्थापना. तिसरं उद्दिष्ट या ठिकाणी आपलं महत्त्व या ठिकाणी आहे की आज विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती ग्राहक संघटना विविध स्तरावर काम करताना दिसून येतात. ग्राहकांना त्यांच्या हक्क व कर्तव्ये याबाबत जागृत करणं, बाजारपेठेमध्ये त्यांच्याबद्दल ग्राहकांच्या बाबतीमध्ये बाजारपेठेबद्दल विश्वास निर्माण करणं, ग्राहकांना वस्तूपासून संरक्षण प्राप्त करून देणं हे या ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत या ठिकाणी
ग्राहकांचं जे संरक्षण आहे हे निर्माण करून देण्याचं काम ग्राहक संरक्षण या ठिकाणी करत असतं. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ग्राहक संरक्षणाचे महत्त्व. सामाजिक जबाबदाऱ्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याचं काम हे ग्राहक संरक्षण कायदा यामध्ये करतो. व्यवसायाच्या दीर्घकालीन हितसंबंधांचं संरक्षण देखील व्यवसायाच्या दृष्टीने या ठिकाणी होतं. त्याचबरोबर व्यावसायिक कृतींचं नैतिक विश्लेषण आणि संसाधनांचा योग्य वापरावरती नियंत्रण हे ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत होतं. आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ग्राहक हा राजा आहे, ग्राहक हा लोकशाहीचा आधार आहे आणि महात्मा गांधींच्या संकल्पनेप्रमाणे कुठलाही उत्पादक हा व्यवसायाचा मालक नसून विश्वस्त असतो. या विश्वस्त तत्वाअंतर्गत जर उत्पादकांनी जर कार्य करण्यास जर सुरुवात जर केली तर या चारही प्रकारचे महत्त्व या ठिकाणी प्राप्त करून देण्याचं काम ग्राहक संरक्षण करतं. कारण की समस्या निर्माण झाल्यानंतर जोपर्यंत ग्राहक उत्पादकांना त्या वस्तूच्या बाबतीत माहिती देणार नाही तोपर्यंत उत्पादक त्या वस्तूमध्ये सुधारणा करणार नाही. यामुळे एक ग्राहक संरक्षणाला एक चांगल्या प्रकारचं आगळंवेगळं महत्त्व यामध्ये प्राप्त होताना दिसून येतं. यानंतर पुढील लेक्चरला धन्यवाद.